हॅलो एव्हरीवन. सो माझं नाव सागर काणे. मी नवीनच चॅनल चालू केलं आहे, फायनान्स विथ सागर काणे. सो त्याचं एम असं आहे की मॅक्सिमम लोकांना समजलं पाहिजे की मनी मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे. आपला पगार होतो, तर पगारामधनं आपण पैसे कसे डिवाइड केले पाहिजे, त्यांनी प्रॉपर मॅनेजमेंट कशी केली पाहिजे मनीची. फॉर एक्झाम्पल इमर्जन्सी फंड्स असतात, ते आपल्याला इमर्जन्सीच्या वेळेस फायदा होतो. त्या पगारामधनं आपण इमर्जन्सी फंड्स किती काढले पाहिजे बाहेर, किती अमाऊंट पाहिजे, ते तुमच्या पगारावर डिपेंड करतं. प्रत्येकासाठी ते वेगळं असू शकतं. परत नेक्स्ट आपण इन्शुरन्स असतात, वेगवेगळ्या टाईपचे इन्शुरन्स असतात. तर ते इन्शुरन्स कोणते कोणते घेतले पाहिजे, का घेतले पाहिजे, कोणत्या वेळेस घेतले पाहिजे, हे पण मी या चॅनल थ्रू तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे, एज्युकेट करणार आहे. प्लस इन्व्हेस्टमेंट, पैशाने तुमचे पैसे वाढले पाहिजे. बरोबर, पगार येतोय तुम्हाला ते ठीक आहे, पण पुढे त्या पैशापासून आपण अजून पैसे कसं कमवू शकतो, आपल्याला पॅसिव्ह इन्कम कसं जनरेट करता येईल, ते आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. तर ते कसं काय होऊ शकते आपण इन्व्हेस्टमेंट थ्रू. त्याच्यात वेगवेगळे टाईप्स येतात इन्शुरन्स, प्लस आपलं येतं त्याच्यात म्युच्युअल फंड्स येतात, SIPs येतात त्याच्यामध्ये, प्लस शेअर मार्केटमध्ये. सध्या शेअर मार्केट बूममध्ये, तर कोणत्या शेअरमध्ये आपण पैसे टाकले पाहिजे, कोणत्या शेअरमध्ये आपण किती वेळासाठी पैसे ठेवले पाहिजे, किती रिटर्न्स भेटेल, हे सुद्धा आपण या पर्टिक्युलर चॅनल थ्रू आपण माहिती घेणार आहे. ओके, सो खूप सारी इन्फॉर्मेशन या चॅनल थ्रू तुम्हाला भेटणार आहे. मॅक्सिमम एम असं राहणार की प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स, प्रॅक्टिकल केस स्टडीज घेऊन आपण ती इन्फॉर्मेशन देणार आहे, त्याच्याने तुम्हाला एक्झॅक्टली फायदा घेता येईल या पर्टिक्युलर चॅनलचा. सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की या चॅनलची लिंक तुम्ही मॅक्सिमम तुमच्या फ्रेंड्सपर्यंत, तुमच्या फॅमिलीपर्यंत लिंक शेअर करा, ताकी ते पण फॉलो करेल. आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. आणि लवकरच तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ दिसणार आहे, त्याच्यात आपण एक बेसिक अंडरस्टँडिंग घेऊ की मॅनेजमेंट कशी केली पाहिजे. एक ओव्हरव्ह्यू घेऊ आपण ब्रॉड लेवलला, की माझा एवढा पगार झाला, त्याचं कसं बायफर्गेशन केलं पाहिजे मी, ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि लाईक करा. थँक्यू एव्हरीवन.